नमस्कार, मी ऋषाली रवींद्र देवणकर. आज ट्रेनमधनं प्रवास करताना एक गोष्ट घडली, ती तुम्हाला सांगत आहे. ट्रेनमधनं प्रवास करताना खूप गर्दी होती. गर्दी तर रोजचीच असते. सगळेजण ट्रेन पकडायच्या मार्गावर असतात आणि त्याच्यात सेंट्रल लाईन तर आणखीन गर्दी. सकाळची एवढी घाई गर्दी, त्याच्यातही डोंबिवलीवरनं ठाणा ट्रेन पकडण्यासाठी लेडीज फास्ट ट्रेन पकडतात. त्याच्यात एक लेडीज मागे चालली, ती ठाणा होती. माझ्या पुढे एक लेडीज होती, लहानच होती मुलीप्रमाणे. तिला मागची मुलगी बोलली, आंटी जरा तुम्ही पुढे व्हा ना, मला पुढे ठाण्याला उतरायचं आहे. तर ती बोलली, आता तू मला आंटी बोललीस ना, तर मी ठाण्याला तुला उतरायला जागा देणारच नाही. आंटी का बोलली, आंटी दिसते तुला. म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आजकाल ना, म्हणजे प्रत्येक ते ट्रेनमध्ये बघितलं ना, कोणी चढलं ना, तर कोणी कोणाला आंटी, काकी, आजी, मावशी असं बोलतं. पण हे असं का बोलावं? म्हणजे समोरची व्यक्ती लहान आहे, मोठी आहे, काही आहे ते तुम्हाला माहीत नाही, ओके. पण त्याच व्यक्तीला तुम्ही जर मॅडम म्हणून हाक मारलात किंवा मॅडम थोडं पुढे सरका, मॅडम थोडं बाजूला व्हा, असं बोललं तर त्या व्यक्तीला थोडं बरं वाटतं. पण ती व्यक्ती खूप लहान असेल आणि तुम्ही तिला काकी, मावशी असं काहीतरी बोललात तर तिला वाईट वाटतं. म्हणजे आपण ती तसं नाही आहोत, त्या वयाप्रमाणे आपण नाही आहोत, तरी पण ती व्यक्ती आपल्याला अशी बोलते. मग समोरच्याचा गैरसमज होतो, मग भांडणं होतात. मग ही भांडणं टाळण्यासाठी आपली नाती घरात ठेवायची, बाहेर मांडायची नाही. बाहेर फक्त मॅडम. आता समोरची व्यक्ती आजी जरी असेल आणि तुम्हाला ती आजी दिसली तरी तिला मॅडम बोला, तिला तेवढंच बरं वाटेल. तिला खूप म्हातारपणात गेलेलं असं वाटणार नाही. कारण ती कोणत्या तरी टेन्शनमध्ये जात असेल, कोणत्या तरी विचारत असेल आणि तुम्ही तिला पटकन आजी बोला तर तिला वाईट वाटेल. उद्या सकाळी आपणही म्हातारे होणार आहोत. देवाने आपल्याला जीवन जसं दिलं आहे जगण्याचं, म्हणजे तारुण्य तसं दिलं आहे, तसं म्हातारपणी आपल्याला अनुभवायचं आहे. त्यामुळे त्यावेळी आपल्याला कोणी आजी बोलेल तेव्हा आपल्यालाही वाईट वाटेल. म्हणजे वाईट वाटेल असं वाईट वाटण्यासारखं जनरेशन नाही आहे, पण आजकाल हे बरोबर वाटत नाही. आजकाल आजीलाही म्हणजे नातवंड मोठी आई म्हणून हाक मारतात. तर त्यांना म्हातारपणात घालवू नका. त्यांनाही मॅडम बोला, त्यांनाही रिस्पेक्ट द्या. जसं आपलं तारुण्य आहे, आपल्या तारुण्यावर अभिमान असायलाच असावा. पण त्या तारुण्याचा एवढाही अभिमान करू नका की तुम्ही समोरच्या व्यक्तीला पार म्हातारे करून टाकता. तिलाही कुठे चांगलं बोला, मॅडम बोला, तिलाही आदर वाटेल, तुम्हालाही खूप चांगलं वाटेल. तुम्ही तुमच्या मनाशी हा विचार करून पहा की आज आपण एका व्यक्तीला मॅडम बोललो तर तिच्या तोंडावर किती सुंदर हास्य होतं. प्रत्येकाच्या समोरच्या तोंडावर किती सुंदर हास्य येईल हे आपण बघायचं असेल, तरच आपण आपल्या मनातले सगळे जे दुःख असू ना ते विसरू आणि आपण आनंदी जीवन जगू शकू. म्हणून प्रत्येकाने जर सगळ्यांना चांगल्या विचाराने संबोधलं, चांगलं बोललो तर हे जग फार सुंदर होईल आणि आपण थोडेफार बदल आपल्यातही घडून येतील, वादविवाद टाळतील आणि आपण सगळ्यांशी चांगलं बोलत राहिलं तर आपलंही कुठे ना कुठे देव नक्की चांगलं करत असतो. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. त्यामुळे आजी, मावशी, काकी हे सगळं काही न समजता आजपासून हा विचार करा की आज आपल्याला ट्रेनमध्ये कोणतरी लेडीज दिसली आणि आपल्याला तिला पुढे जा किंवा पुढे सरक असं सांगायचं असेल तर आपण तिला मॅडम या नावाने हाक मारूया. तिलाही बरं वाटेल, आपल्यालाही बरं वाटेल. त्यामुळे सगळ्यांशी चांगल्या शब्दात बोला, चांगल्या विचाराने वागा. देव तुमचं नक्कीच चांगलं करेल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री समर्थ.